तर रोड ट्रिपचा आज आहे 4था दिवस आणि आम्ही स्टॉकहोमवरून निघालो आहे योकोपिंगला जायला. तर योकोपिंगच्या हस्क्वेर्ना म्हणून एक टाऊन आहे, तिथे आम्ही आजचा 4था स्टे करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही निघू मॅल्मोला. तिकडे आम्ही गाडी त्यांना रिटर्न देऊ आणि मग तिथून कोपेनहेगन आणि मग कॅलेंडबर्गला आमच्या घरी जाऊ. निसर्गाच्या सानिध्यात आम्ही इथे एक ब्रेक घेतलेला आहे. गाडी इकडे पार्क केलेली आहे आणि आता इकडे एक फॉरेस्ट ट्रेल आहे. तर विचार चाललाय की तिकडे जाऊया, बघूया नक्की काय आहे. तिकडे बघू शकतो. तर फॉरेस्ट ट्रेल म्हणजे बेसिकली जंगलातला रस्ता. तर इथे स्वीडन, नॉर्वे आणि डेन्मार्कमध्ये असं असतं की जंगलातला काही रस्ता असतो तो ते लोक प्रॉपरली मेंटेन करतात की जेणेकरून यंग मुलं असतील किंवा लहान मुलांसोबतही सर्वजण तिथे त्या रोडनी जाऊन पाहू शकतात की म्हणजे जंगलामध्ये काय काय आहे ते. तर जाऊया आपण पण तिथेच. Don't give too much force. नाव इट्स हिअर इज ओके. तर कंटिन्यू पाऊस पडत असल्यामुळे इथे खूप सारा चिखल झालेला आहे. तर पहिलं आम्हाला वाटलं होतं की ही फॉरेस्ट ट्रेल प्रॉपरली मेंटेन असेल, पण तसं नाही आहे, ती इतकी प्रॉपरली मेंटेन नाही आहे. तर तरी पण ठीक आहे, पुढे जाऊन आपण बघूया की पुढे चांगली वाट आहे का. You know why the water is red? Why? Because all the leaves, everything comes to the lake, and I don't know the name of that. Look at that. आमचा एक कार्यकर्ता बघा, प्रॉपर इकडे बॅलन्सिंग करतोय. You need to control the. हे पहा केदार साहेब कसं करते. Walk in the middle. Fuck man, this place is so good. Yeah, walk in the middle. Enjoy. Vishwa, this is really good. Come here. Oli, you know. No, these are beavers. These will dam. Then there must be some viewers. तर आमचे जे 2 साथीदार आहेत त्यांना थोडं कठीण जाते या फॉरेस्ट ट्रेलमधनं चालायला, कारण ते प्रॉपर सिटीमध्ये फिरायच्या ड्रेसअपने आलेले आहेत आणि त्यांचे शूज पण ट्रेकिंग कम्पॅटिबल नाही आहेत. तर त्यामुळे थोडेसे नाराज दिसत आहेत. पण इकडे तुम्ही बघू शकता की केदारने काठी उचललेली आहे, जी की खूप हेल्पफुल आहे बॅलन्सिंगसाठी. तर जी ओरिजिनल ट्रेलची पाथ आहे तिथून आम्हाला नाही पुढे जाता आलं, कारण तिथे 2 झाडं पडलेली होती, त्यामुळे त्याच्यावरनं चालत जाऊ शकत नव्हतो. तर आम्ही थोडा विचार केला की एक काम करू, वरच्या साईडने थोडेसे जाऊया. पण इकडे आल्यानंतर लक्षात आलं की ते खूप जास्त चिखल आहे आणि असं वाटायला लागलं की फसल्यासारखं झालेलं आहे. तर बघूया. आला बघा इथं कुठं चिखल. मग पुढे भारी व्ह्यू आहे एकदम. Where are you? Dayan? Oh! You reached already? पाणी रे भाई इकडं. पाण्यात पाय जाईल बरं का इकडून. खालून चालायला लागेल. It's like in a village, right?
Hi. चल. भाई व्हिडिओ घ्या आमचा थोडं मागून चालताना. घेतो ना. So here we have Mr. Kedar with us and Mr. Dayal. They are doing this balancing and walking on the trail. Yes. We'll take a break here. Hi. Hi. Or have a nice look. Just for hiking, simple. Yeah, but today or No. But Done. you now you're just Now sitting we are out going of back it. to Denmark. Yeah. Okay. We had to go to office on like Tuesday. Yeah. Okay. Yeah. So because I mean here in this area there are some mountains actually that are quite high for being here in in Okay. Sörland. Yeah, so that's nice. But I mean, this is really nice. This is It's really quite nice. fun. I don't know. Did you see that there was very high water? Yes. Yeah. Those are beavers or like Yeah, it's beavers. beavers, right? Yeah, it's because of the beavers. Oh. But we couldn't find any spotted beavers. that. Will they, are No, they probably they live in the left one? I think you can see it there. It's like it looks like some just put a lot of branches. Yeah. We- It's like a natural dam. We just had a And discussion. then they have built a dam. Did So you spotted any beavers here? sorry? Did you spot No, it? Oh. I mean they are really I have actually never seen a beaver, and Oh. I also they are haven't really seen. difficult to see because they are active during nights and Yeah. early Okay, mornings. So, but my husband is a photographer, so he was maybe I can plan to go here to sleep somewhere and Yeah. during Okay. night. And then Really. maybe you can see, but they are really shy. Also, I think. Yeah. Scary it's- for you. They love Yeah. privacy. Yeah, exactly. So it's very hard to discover them. But I Yeah. mean, we can really see the sign of being Yeah, I with can all the see that. trees Yes, yes. they have. Like It looks- they eat the Branch. the branch. The bark. So the Yeah, the tree bark, that yeah. was fallen, Yeah. was it because of beavers? Yeah, or? They cut down the tree. Ah, Yeah, okay. they cut They down the cut tree. down trees. They with had their that. They had that teeth, you know. Yeah. Okay. Very sharp Yeah. teeth. teeth. So, I've seen documentaries. yeah, so that's quite amazing actually. That's why Yeah. we stopped here to do it because we saw it some other day. We were passing and they were wow, they seem to have cut down a lot of trees. Yeah, because in the Yeah. Google photos we could see a tree that was almost cut it off. Yeah. Yeah. So all trees that seem to be like Not possible. yeah, Okay, happy is glad. Okay. Okay. Glad Yes, pass. yes. Hej då. Okay. Yeah. Bye bye. Bye. Bye bye. So we met really nice people here and had a meaningful conversation. They told us a lot about beavers and because earlier what we were thinking, we saw one tree was fallen. I thought like it was like someone who needed some woods and he cut down the tree, but no, it was done by the beavers. I knew. Hey, is it raining? No. Okay. It's a wind. Okay, nice. Even if it rains, I don't care. This is a must-watch spot. Yes, worth it, totally worth it. Man, I'm so glad. Yes, I, yes. I feel like I'm in a Discovery or Annual Planet documentary. Yes. We should catch some fishes. Hmm. What about those two? They don't want to move their body. Shit. Now I'll get a little bit hungry after walking, so it's good. Yeah, these are definitely cut by man. This is cut by man, but you could see some small trees which is cut by beavers. Yeah. But
they can also cut down. Like they will cut. No, it's not just one. They live as a family. Okay. I think this is getting difficult. These are beavers. I think so. Yeah, these are beavers. If humans are going, they will cut it down. तिकडं तुम्ही बघू How they शकता carve the things. की बिवर्सनी कसं झाड तोडत घेतलेलं ऑलमोस्ट. Bro, see. They are See the greenery? hut. Yes. तिकडं. Hey, we'll take that photo. Yes. See that mushroom? Black color. We should cross. तर ओव्हरऑल मला वाटते आम्ही 2 ते 2.5 किलोमीटर या ट्रेलवर केलेलो आणि त्यापुढे मोठं झाड पडलेलं होतं आणि पुढची पाथ पण डॅमेज झालेली होती, त्यामुळे पुढे काय अजून जाऊ शकणार नव्हतं आम्ही आणि टाईम पण झालेला होता. आणि आमचे 2 साथीदार आहेत ते तिथून अर्ध्यातूनच रिटर्न गेलेले होते गाडीजवळ. तर त्यामुळे आम्ही ठरवलं की चला ठीक आहे, तिथूनच आपण फिरूया. आता आम्ही परतीच्या मार्गाला निघालो बेसिकली. Call them and tell they don't want to wait. Go inside the car and sit there. We will take time. Bro, we will take time, right? तर आता इतकं छान फिरून आम्ही चाललो आहे रिटर्न गाडीजवळ. इथून जाणार पुढे जोंगकोपिंग. पण हा एक डिटूर होता, वर्थ इट आहे. खूप छान जंगलमध्ये राऊंड मारता आला आम्हाला. फॉरेस्ट ट्रेलला बरेच चालून आल्यानंतर लागली आहे भूक. मस्त सूर्यदेव पण आलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहे मॅकडी. आय थिंक या ट्रिपमधला आमचं 5वं ते 6वं मॅकडी आहे हे. बघूया आता. तर आता आमचा 4थ्या दिवशीचा स्टॉप आहे, तो आहे हस्क्वर्ना म्हणून, जे की येतं जोंगकोपिंग स्वीडनमध्ये. तर आम्ही आज हॉस्टेलमध्ये राहायचा निर्णय घेतलेला आहे. हॉस्टेल पण खूप छान आहे. आता आलो, थोडी रेस्ट घेतली आणि मग आता आम्ही बाहेर पडलो आहे हस्क्वर्ना एक्सप्लोअर करायला. हस्क्वर्ना तुम्ही ऐकलं असेल, आपल्या इथे हस्क्वर्ना नावाचा एक बाईकचा ब्रँड आहे. अलॉंग विथ दॅट खूप सारे इलेक्ट्रॉनिक्स पण आहेत त्यांचे. तर असं आम्ही निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर आर्किटेक्चर आहे इथे. सर्व समोर पोलीसची गाडी पण आहे. त्या साईडला दाखव. चला मग जाऊया. तर आता नाश्ता खाऊन, नाश्ता नाही, रात्रीचं जेवण करून आम्ही निघालेलो आहे परत आता आमच्या हॉस्टेलकडे जायला.